नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. तर आज आपला 57वा भाग. आपल्याला शेतकऱ्यांनी कमेंट्सवर विचारलं होतं की विद्राव्य खते यावर आपण एक व्हिडिओ बनवा. तर शेतकरी मित्रांनो, मोसंबी संत्रा बाग किंवा अदर कोणतीही बाग असेल, या फळबागांमध्ये किंवा भाजीपाल्यांमध्ये किंवा एकंदरीत आपल्या शेतीमध्ये आपण विद्राव्य खताचा उपयोग करत असतो. तर तो उपयोग कशासाठी करतो आपण आणि किती प्रमाणात करतो याविषयावर आपण सविस्तर जाणून घेणार. तर विद्राव्य खतांमध्ये NPK हेच असते, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश. तर विद्राव्य खत म्हणजे काय, जे की पाण्यामध्ये विरघळणारं. तसे बाकीचेही खतं हे विद्राव्यच असतात, परंतु पर्सेंटेजमध्ये फरक असतो. विद्राव्य खते आपण ज्याला म्हणतो जे की 100% पाण्यामध्ये विरघळतात, वॉटर सोल्वंट ज्याला म्हणतो आपण. तर विद्राव्य खत देत असताना आपण लक्षात घ्यायचं, त्याच्यामध्ये NPK मध्येच अल्टरनेट केलेलं असते, कमी जास्त प्रमाण करून तो ग्रेड बनवलेला असतो. तर शेतकरी मित्रांनो, खतांमध्ये प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. एक तुमचं ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये, एक तुमचं वॉटर सोल्युबलमध्ये आणि दुसरं चिलिटेड. म्हणजे असे 3 प्रकार आपल्याला खतांमध्ये बघायला मिळतात. तर वॉटर सोल्युबल, चिलिटेड आणि ग्रॅन्युअल यामध्ये नेमका फरक काय? काम तेच करणार, परंतु ग्रॅन्युअल खतं दिल्यानंतर ते अपटेक व्हायला वेळ लागतो आणि त्यांची रिकव्हरी जे असते, आपल्याला झाडांना उपलब्धता ही दीर्घकाळ असते. त्यामध्ये वॉटर सोल्युबल हे अपटेक लवकर होतं आहे आणि त्याची रिकव्हरी जास्त दिवस राहत नाही. चिलिटेड एकदम इन्स्टंट लागू होतं आहे आणि त्याची रिकव्हरी त्यापेक्षाही कमी असते. म्हणजे 3 फॉर्ममध्ये खतं असतात, एक तुमचं ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये, एक तुमचं वॉटर सोल्युबलमध्ये आणि एक तुमचं चिलिटेडमध्ये. मग आता ग्रॅन्युअल खतं देतो आपण, त्याची रिकव्हरी आपल्या झाडांमध्ये जास्त दीर्घकाळ टिकून राहते, परंतु आपल्याला काही स्टेजेसला झाडांमध्ये झपाट्याने किंवा लवकर परिवर्तन करून घ्यायचं असतं, त्यावेळेस आपण विद्राव्य खत किंवा चिलिटेड खते आपण वापरतो. तर विद्राव्य खतामध्ये तुम्ही बघत असाल 0-60-20 याच्यामध्ये नायट्रोजन 0 आहे, 60% फॉस्फरस आणि 20% पोटॅश आहे. याच स्वरूपातलं 0-60-20, 0-52-34, 0-49-32 हे जे 3 खतं आहे, या तिन्ही खताचं काम सारखंच आहे. 0-60-20, 0-52-34, 0-49-32 याच्यामध्ये नायट्रोजन 0 आहे. नायट्रोजन 0 याचा अर्थ झाड ज्यावेळेस आपलं सुप्तावस्थेत असणार, ज्यावेळेस नायट्रोजन 0 असतो त्यावेळेस सुप्तावस्था असते पिकांची, म्हणजे आराम, विश्रांतीचा पिरियड. तशा वेळेस आपण या ग्रेडचा वापर करून त्या झाडांमध्ये स्टोरेज निर्मिती आपण त्या ठिकाणी करत असतो. म्हणून ज्यावेळेस विश्रांती असते, आपण त्याच वेळेस या खताचा उपयोग आपण स्प्रेमधून करतो किंवा ठिबक ड्रिप इरिगेशनद्वारे करतो. तर 0-52-34, 0-60-20, 0-49-32 हे आपण स्टोरेज म्हणून त्या ठिकाणी या विद्राव्य खताचा वापर आपण त्या ठिकाणी करतो. त्याच्यानंतर 12-61 याच्यामध्ये 12% नायट्रोजन, 61% फॉस्फरस आणि 0% पोटॅश आहे. तर 12-61चा उपयोग आपण झाडांमध्ये जास्तीत जास्त फुटवे कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल, जसं की मोसंबी असेल, संत्रा असेल, ऊस असेल, फुटवे जास्त निघण्याची क्षमता त्या ठिकाणी 12-61मध्ये असते. कारण 12% नायट्रोजन आणि 61% फॉस्फेट ज्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी झाडांना उपलब्ध करून देतो आपण इन्स्टंटली. विद्राव्य खते हे 48 तासातच लागू होता. विद्राव्य खते ज्यावेळेस आपण देतो तर विद्राव्य खताचा रिझल्ट लवकर येतो आणि 12% नायट्रोजन, 61% फॉस्फेट ज्यावेळेस आपण हा ग्रेड पिकांना वापरतो तर त्या ठिकाणी फुटवे काढण्यासाठी त्या ठिकाणी मदत होते. परंतु बरेचसे शेतकरी फुल धारण्याच्या वेळेस 12-61 सोडता, तर फुल धारण्याच्या वेळेस ते चुकीचं काम करता. कारण फुलधारणा करत असताना तुम्हाला नायट्रोजन आणि तुमचं फॉस्फरस आणि पोटॅश हे तिन्ही गोष्टी लागतात. म्हणून तुम्हाला फुलधारणा करत असताना आपण 10-35-10 फुलधारणा करत असताना आपण 10-35-10 किंवा आपण 13-40-13 या ठिकाणी 13-40-13 फुलधारणा करत असताना आपण 10-35-10 किंवा 13-40-13 याच पद्धतीचा वॉटर सोल्युबल खताचा आपण उपयोग करू शकतो. कारण या ठिकाणी फॉस्फेट, दोन्ही ठिकाणी फॉस्फेट पोटॅश आणि नायट्रोजनपेक्षा वाढून घेतलेला आहे आणि नायट्रोजन आणि पोटॅशची गरज फुलधारणा होताना लागते. तिन्ही घटक लागते, परंतु फॉस्फेटची लेवल वाढून लागते दोन्हीपेक्षा. म्हणून 10-35-10 किंवा 13-40-13 आपण फुलधारणेच्या वेळेस आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर 0-0-50. आता एखाद्या फळबागेमध्ये इन्स्टंट आपल्याला हार्वेस्टिंग करायची आहे किंवा साखरेचं प्रमाण वाढवायचं आहे किंवा फळाला त्या ठिकाणी कलर आणायचा आहे, रंग आणायचा आहे, तर
त्या ठिकाणी आपण 0050चा उपयोग करतो. 0050मध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस तुमचा 0 असतो, फक्त त्या ठिकाणी 50% पोटॅश असतो. तर 0050 दिल्यानंतर आपल्या पिकांची साईजमध्ये वाढ होते, कलरमध्ये चेंजेस होतो आणि त्या ठिकाणी साखरेचं प्रमाण वाढून आपल्याला 15-20 दिवसात वाढलेलं आढळते. त्याच्यानंतर 13-0-45. आता या ठिकाणी नायट्रोजन 13% आणि 45% पोटॅश, 0% इथं फॉस्फेट आहे. तर 13-0-45 हा जो ग्रेड असतो हा तुमचं सेल्स मल्टिप्लाय करण्याचं काम करतो. फळाची साईज इन्स्टंट त्या ठिकाणी वाढ करून द्यायचं काम, जसं की फळगळ होत असेल, फुलगळ होत असेल, तर अशा वेळेस आपण 13-0-45चा उपयोगसुद्धा त्या ठिकाणी करू शकतो. 19-19मध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश तीनही 19-19% आहे. तर हा जो ग्रेड बनवलेला असतो, तर हा ग्रेडमुळं आपल्या झाडाची सर्वांगीण वाढ होते. जसं की 19-19मध्ये NPK सारखे असल्यामुळं आपल्या झाडांमध्ये सर्वांगीण वाढ होतो, म्हणजे फुलाची वाढ होणार, फळाची वाढ होणार, ओव्हरऑल झाडाची सुद्धा वाढ होणार. तर अशा पद्धतीने 19-19 ग्रेड आपण काम करतो. तुम्ही म्हणताल NPK नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशच, परंतु ग्रेड बदलल्यानंतर परिवर्तन कशा पद्धतीने होतं कारण तुम्हाला सांगतो. उदाहरण एक समजावून घ्या. आपण दूध घेतलं, चहा पावडर घेतली, साखर घेतली आणि पाणी घेतलं. आपल्या सर्वांना माहिती आहे त्यापासून चहा बनते. मग साखर असू द्या, दूधही कंपल्सरी असू द्या, पाणी कंपल्सरी असू द्या, फक्त चहा पावडरच्या ऐवजी कॉफी घ्या तर त्या ठिकाणी कॉफी तयार होते. म्हणजे मला सांगायचेच की तुमच्या NPKच्या प्रमाणामध्ये ज्यावेळेस आपण बदल करून जो ग्रेड बनवतो त्या ग्रेडनुसार परिवर्तन हे आपल्या पिकांमध्ये आपल्याला आढळून आलेलं दिसतंय. म्हणून शेतकरी मित्रांनो, विद्राव्य खते वापरताना आपण ज्या कंडिशनच्या जी गरज आपल्याला आहे त्या कंडिशननुसार आपण विद्राव्य खते वापरतो. तर विद्राव्य खताची रिकव्हरी ही दीर्घकाळ टिकून राहत नाही, कमी कालावधीसाठी पर्याप्त असते. आपल्याला दीर्घकाळ रिझल्ट टिकून ठेवायचा असेल तर आपल्याला ग्रॅन्युअल खतंसुद्धा द्यावं लागते. परंतु मध्यंतरी आपण ग्रॅन्युअल खताच्या माध्यमातून आपल्याला जे साध्य करायचं ते सडनली साध्य होत नसल्या कारणाने त्यासाठी विद्राव्य खताची निर्मिती किंवा शोध या ठिकाणी लावलेला आपल्याला बघायला मिळतो. मग विद्राव्य खत घेत असताना आपण IGL आणि ICL कंपनीचे जर वापरले तर आपल्याला रिझल्ट चांगला येतो, कारण कंपनीचा रिझल्ट एकदम जबरदस्त आहे. तुम्ही म्हणत असाल IGL ICL आम्ही सांगतो, तुमच्या पद्धतीने तुम्ही दुसऱ्या कोणत्या अदर कंपनीचं वापरू शकता, बंधनकारक नाही. कारण आम्ही जर तुम्हाला सांगितलं IGL ICLचं वापरा तर बरेचशा शेतकऱ्याच्या मनामध्ये शंका निर्माण होती की यांना कंपनी पैसे देते, तर तुम्ही बिनधास्त दुसरं कोणतेही वापरा, आम्हाला त्याचं बंधन नाही आहे. तर शेतकरी मित्रांनो, विद्राव्य खतं देत असताना तुम्हाला हेही समजायला पाहिजे आपल्या पिकाच्या वाढीनुसार एकरी आपल्याला प्रमाणात बदल होतो. उदाहरणार्थ मोसंबी, संत्रा 5 वर्ष वयोगटात झाड असेल तर एकरी आपण 3 किलोच डोसेस द्यायचा. 5 ते 10 वर्ष वयोगटातले असेल तर एकरी 4 किलोच डोसेस द्यायचा. आणि 10 ते 20 वर्ष वयोगटाचे असेल तर 5 ते 6 किलो आपण एकरी या कोणत्याही खतापैकी आपण प्रमाणात वापर करू शकतो. उदाहरणार्थ 1261 आपल्याला द्यायचं आहे तर एकरी आपण 5 किलो, 4 किलो, 3 किलो, 6 किलो अशा पद्धतीने आपल्याला पिकाची कॅनोपी बघून आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागतं आहे. तर शेतकरी मित्रांनो, विद्राव्य खतावर आपण जो व्हिडिओ बनवला 57व्या भागामध्ये आपणास जी माहिती मी देतो आहे, आशा करतो ती समजली असेल. कृपया आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता, ऑल नोटिफिकेशन बटनने क्लिक करू शकता, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन अपडेशन आमच्या या चॅनलच्या माध्यमातून सर्वप्रथम आपल्याला उपलब्ध होईल. आणि कृपया करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. मला एक शेतकऱ्याने कमेंट केली होती, मी जे बोललो की माझ्या ग्रुपला जॉईन झाल्यानंतर मी 2000 रुपये घेऊन शेतकऱ्यांना वर्षभर व्यवस्थित गाईडलाईन करतो आणि कंपल्सरी नाही आहे, ज्यांना असेल इच्छा तर जॉईंट व्हा, ज्यांना नसेल तर त्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून म्हणा किंवा तुमच्या स्वतःच्या पद्धतीने शेती करा. तर असं मी जे विधान केलं होतं यावर मला एक शेतकऱ्यांनी कमेंट केली की शेतकरी या नात्याने मी शेतकऱ्याला फसवतो. तर त्या शेतकऱ्याला मी सांगू इच्छितो, बाबा तुला माझं जर पटत नसेल तर तू दुसरा रस्ता अवलंबून घे, परंतु फालतूच्या कमेंट मला देऊ नको. कारण काही शेतकरी असे नालायक असतात, त्यांना फुकटाची सवय पडलेली आहे, फुकटमध्ये कुठंही काही मिळणार नाही. त्यामुळं फालतूचे कमेंट कुणी करू नका. तर तुम्हाला मी एक उदाहरण देऊन एक समजावून सांगू इच्छितो. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, कारण अशा कमेंट आल्यानंतर आमच्या मनाला थोडासा त्रास होतो. एक ऋषी असता, ऋषीचं दिनचर्या नेहमी ठरलेली असते. संध्याकाळी ऋषी जेवण करायचे. त्यांच्या त्या कुटियामध्ये एक उंदीर रोज यायचा.
ऋषी उठले की तो पळून जायचा, पाणी प्यायला लागले, ग्लास हातात घेतला की तो उंदीर पळून जायचा, जेवण करताना थोडीशी हालचाल झाली की तो उंदीर पळून जायचा, परंतु तो रोज त्यांच्या आसपास त्या ठिकाणी तो वावरत असायचा. तर त्या ऋषीला बऱ्याच वेळेस त्याच्याकडे बघून ऋषीच्या मनामध्ये थोडीशी दया निर्माण झाली की हा किती भित्रा प्राणी आहे, आपण जरासंही हल्लो तर हा पळून जातो, उठलो पळून जातोय. तर त्या ऋषीला दया आल्यानंतर त्याने असं विचार केला की आपण आपल्या ज्या तांत्रिक शक्तीने, आपल्या दिव्य शक्तीने या उंदराला आपण वाघ बनवू, जेणेकरून हा कुणाला भिणार नाही. कारण वाघ हा जनरल कुणाला भीत नाही, कारण हा उंदीर खूप भित्रा आहे, त्याला त्याच्यावर माया आली, दया आली. त्यामुळे त्याने असं चमत्कार घडवला की त्या उंदराचा त्यांनी वाघ तयार केला. आणि वाघ तयार ज्यावेळेस झाला तर त्यावेळेस त्याची रिॲक्शन अशी आली की ते वाघाने सर्वप्रथम ऋषीवरच अटॅक करण्याचा प्रयत्न केला. मग ऋषीने परत त्या वाघाला प्रॉपर उंदराची जागा दिली की तो म्हणे नको, निसर्गामध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न आपण केला तर तो आपल्या अंगलट आला, त्याची प्रतिक्रिया ह्या विपरीत आल्या. म्हणजे ज्याला उंदीर आहे त्याला उंदरासारखंच राहू द्या, ज्याला वाघ आहे त्याला वाघासारखंच राहू द्या. कारण तुम्ही विनाकारण जर कुणावर दया दाखवली तर तो परत त्याचे विपरीत परिणाम आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. तशा उंदराच्या जातीचा तो मला कमेंट करणार माणूस, आपण जर माझ्या या फ्रीच्या माध्यमातून त्याला जर वाघ बनवलं तरी तो मला त्रास देणार. म्हणून अशा नालायक लोकांना माझं सजेशन आहे की किमान कमेंट करू नका. तुम्हाला आवडलं नाही तर व्हिडिओ स्किप करा. यूट्यूब चॅनलवर भरपूर प्रोग्राम आहेत, दुसरे बघा. रिकामं कोणालाही त्रास देऊ नका. शेतकरी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओला लाईक करा.